पुण्यात 9 वर्षीय मुलीवर नातीवरती आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती भागात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळली। आरोपी आजोबाला अटक, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या चांदणीमधली घटना। घटनेची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना। पुण्याच्या नसरापूर अत्याचार घटनेतील नराधमाची लैंगिक सक्षमता तपासणी पॉझिटिव्ह। ससून रुग्णालयाकडून आरोपी भीमा कांबळेची तपासणी। न्यायवैद्यक अहवाल पोलिसांकडे सुपूर्द। पुण्यातील नवले पूल परिसरात कुठलंही आंदोलन करता येणार नाही। नसरापूर घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश। नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केल्यानं झालेली 4 तास वाहतूक कोंडी। आईस्क्रीम विक्रेत्याकडून 14 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग। पुण्याच्या मुळशी तालुक्यातली घटना। गावकऱ्यांनी आरोपीला दिलं पोलिसांच्या ताब्यात। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। बारामती पोटनिवडणुकीतल्या विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा। काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचीही शक्यता। तामिळनाडूच्या राजकारणात घडामोडींना वेग। अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता। टीव्हीके सोबत सत्तेत जाण्यासाठी 30 आमदारांची पक्षांतराची तयारी। अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सत्ता स्थापनेसाठी मागितला काँग्रेसचा पाठिंबा। सशर्त पाठिंबा देण्याबाबत तामिळनाडू काँग्रेसमध्ये मंथन सुरू। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मे रोजी कोलकाता दौऱ्यावर। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गटनेता बनणार की भाजप धक्कातंत्र वापरणार याकडे सगळ्यांचं लक्ष। यंदाच्या पावसाळ्यातही अंधेरी सबवे तुंबणार। सल्लागारांचा अहवाल। सबवेवरील उड्डाणपूल व्यवहार्य नसल्याचा पालिकेचा निष्कर्ष। तांत्रिक अडचणींमुळे सबवे समस्यामुक्त होण्याची शक्यता धूसर। मुंबईतल्या अनेक भागात आज संध्याकाळी 6 पर्यंत पाणी पुरवठा बंद। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये 30 तास पाणी कपात। पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन। पंजाबच्या अमृतसर आणि जालंधरमध्ये स्फोट। जालंधरच्या बीएसएफ मुख्यालयाबाहेर डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट। 1 जण जखमी। स्कूटीमध्ये स्फोटकं ठेवल्याची शक्यता। चौकशी सुरू। हैदराबादहून चंदीगडला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानात लँडिंग नंतर पॉवर बँकचा स्फोट। विमानात धूर पसरून प्रवाशांची धावपळ। स्फोटात 5 जण जखमी। उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळून 28 जणांचा मृत्यू। पिलभीतमध्ये 100 फूट उंच वीटभट्टीची चिमणी कोसळली। हरियाणात वाऱ्यामुळे 15,000हून अधिक झाडं उन्मळून पडली।